झालं समाधान? झालं समाधान? हो, एखादा आईबाप असता तर आपल्या मुलासाठी माघार घेतली असती, पण नाही. तुम्हाला आपण किती मोठे आहोत, महान आहोत हे सिद्ध करायचंय ना. हो, ते पेटंट विकलं असतं तर आपल्या सगळ्यांना पैसे मिळाले असते, पण नाही, तुम्हाला तुमच्या जिद्दीवर अडूनच राहायचंय. बघा, तुमच्यामुळे इथे स्पर्धा करावी लागतेय. हे बघा बाबा, माझ्या मुलाला परत द्या. अजून किती खोटेपणा करणार आहात? हा, माझ्या मुलाला परत द्या, नाहीतर 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 बाप मुलाची ताटातूट होण्याचं पाप तुमच्या माथी लागेल. लक्षात ठेवा, शाप लागतील. संतोष, जरा तू बोल. आजपर्यंत आपण कधी खोटं वागलेलं नाही. आता या परिस्थितीत सुद्धा कोण खरं आणि कोण खोटं आहे ते आपल्याला माहिती आहे आणि जगालाही लवकरच कळेल. पण जर याचं म्हणणं आहे की आपण वरदला ह्याच्यापासून तोडतोय, तर तसं अजिबात नाही आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी वरदने त्याच्या टीममध्ये जावं. अगं, असं कसं म्हणतेस तू? वरदचं काय म्हणणं आहे, त्याची काय इच्छा आहे, हे आधी विचारायला नको का आपण? वरद, आम्ही आजपर्यंत कधीच तुला तुझ्या वडिलांचा अपमान कर, त्यांच्याशी वावगं वाग असं शिकवलं नाही. त्यांच्यापासून तोडण्याचाही प्रयत्न केलेला नाही. आता आमचा हा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तुला त्याच्या टीममधून खेळावं लागेल, ते पण अगदी खरेपणाने. पण आजी, वरद, आपले आजोबा खरं बोलतायत हे सिद्ध व्हायला पाहिजे ना बाळा. तू गेलास तर स्पर्धा सुरू होईल. जा. ये बस. चला, तर आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. दोन्ही स्पर्धकांनी त्यांच्याकडचे मोबाईल बाजूला ठेवायचे. तर सगळ्यात आधी तुमच्या प्रोजेक्टचा सर्किट बोर्ड कसा केला आहे, एनर्जी कशी वापरली आहे हे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवायचं आहे. आणि यासाठी तुम्हाला फक्त 1 तास देण्यात येणार आहे. चला, सुरू करा. बाबा, आजोबांच्या टेबलकडे बघून काही होणार नाही. त्यांना दिले गेलेले ऑब्जेक्ट्सच वेगळे आहेत. आपल्याला आपलं सर्किट तयार करायचं. बापाला अक्कल शिकवू नकोस. तुला काय येतंय ते दाखव, कळलं ना? हा, पुढचं बोलू नको. सर, माझं सर्किट पूर्ण झालं. झालं ना? त्यात काय एवढं? माझं पण सर्किट पूर्ण आहे.
स्पर्धा सुरू झाल्यापासून जानू एकही फोन केला नाही. आज तिच्या बाबांसाठी एवढा मोठा दिवस आहे की इम्पॉर्टंट टाइम मध्ये पण तुम्ही एक फोन नाही केला. काय करत असेल जानू? ती घरीच असेल ना, का कोणाला भेटायला बाहेर गेली असेल? आता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, कारण ह्या पुढचे राऊंड सलग होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ब्रेक मिळणार नाही. जर तुम्हाला फ्रेश होऊन यायचं असेल तर येऊ शकता. पॅन्ट्रीमध्ये रिफ्रेशमेंटची सोय केलेली आहे. तिथे स्टाफ आहेच तुम्हाला गाईड करायला. प्लीज, इट्स दॅट साईड. आत्ता कोणाचा फोन आला? अरे कोण आहे? स्पर्धा जिंकायची खूप हौस आहे ना तुम्हाला? पण काम करायला हातच धड राहिला नाही तर कशी करणार स्पर्धा? आई ग. आई. अहो का झालं? हा, अगं दरवाजात हात अडकला का तेव्हा? रक्त किती साकळले. ठीक आहे, एवढं फोन आला कोणाचा तरी. आणि ऑफिसमध्ये कोणातरी विचार ना, ते फर्स्ट एडचा बॉक्स असेल तर बघ बघते. बघते ना. अगं एवढं ओके. तुम्ही चला तिकडे बसा आधी. बसा, या बसा इकडे. अरे देवा, तुम्ही बसा बस. सावकाश. पाणी घ्या थोडं. बाबा, काय काय झालं? असा कसा अडकला तुमचा हात? अरे विशेष काही नाही रे, जरास. मी आणलंय. हा हा वीणा. जखम नाहीये ना? नाही नाही दुखतंय का? खूप फार नाही ग, थोडस विशेष नाही काही. काय कसं रक्त साकळले बघा ना. अगं एवढं काही नाहीये लक्ष्मी. डॉक्टरांकडे अगं, नाही. झाली यांची नाटकं सुरू. कौटुंबिक ड्रामा. डॉक्टर थोडंसंच आहे, काहीच नाहीये. अरे ते गळी पण हातात लागले. ही स्पर्धा नक्की पूर्ण करू शकाल ना? नाही, तुमच्या हाताला लागले म्हणून विचारतोय. नाही नाही यांना कसला आलाय त्रास? खरा त्रास तर मला आहे. स्वतःचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी स्वतःच्याच बापाशी स्पर्धा करावी लागते. हे बघ संतोष, खरं कोण आहे हे सिद्ध होणारच आहे. आणि ते सिद्ध करण्याकरता कुठलीही अडचण आली ना तरी तिचा सामना मी करेन. कळलं तुला?